आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 50 बातम्यांमधून। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा छत्रपती संभाजीनगरमध्ये जळगाव, अकोला आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये अमित शहांच्या सभा होणार। अमित शहा अकोला, अमरावतीसह 6 लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक देखील घेणार। अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये सर्वत्र बॅनरबाजी। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सर्वत्र भाजप आणि मित्रपक्षांचे झेंडे। छत्रपती संभाजीनगरच्या ऐतिहासिक सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर अमित शहा यांची जाहीर सभा। मैदानावर सभेची जय्यत तयारी। अमित शहा आज संध्याकाळी मुंबईमध्ये देखील येणार। जागा वाटपासंदर्भात महायुतीच्या प्रमुख नेत्यांसोबत अमित शहांची बैठक। बैठकीमध्ये जागा वाटपावर तोडगा निघण्याची शक्यता। आज आणि उद्या मुंबईमध्ये अजित पवार गटाची महत्त्वाची बैठक। अजित पवार, सुनील तटकरे यांच्यासह अनेक बडे नेते बैठकीला उपस्थित राहणार। लोकसभेपूर्वी एकूण 17 मतदारसंघांसाठी 2 दिवस चर्चा होणार। मुंबईमध्ये आज आणि उद्या महाविकास आघाडीची बैठक। लोकसभा जागा वाटपाच्या संदर्भात अंतिम चर्चा होण्याची शक्यता। बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार। येत्या 2 दिवसांमध्ये चर्चेनंतर जागा वाटपाचा निर्णय होईल। वंचितला 4 ते 5 जागा द्यायला महाविकास आघाडी तयार। वंचितच्या मागण्यांची हायकमांड सोबत चर्चा करून निर्णय घेऊ, विजय वडेट्टीवार यांची माहिती। मुंबईमध्ये सकाळी 10 वाजता काँग्रेस कोअर कमिटीची आज बैठक। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह इतरही नेते उपस्थित राहणार। शरद पवार यांची 13 मार्चला निफाडमध्ये पहिली सभा। पवार यांचं दिंडोरीवर देखील विशेष लक्ष। आगामी लोकसभेसाठी पवार तुतारी फुंकणार। आगामी लोकसभेसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील ऍक्टिव्ह मोडवर। राज ठाकरे आज दहिसर, बोरिवली, मागाठाणे, कांदिवली पूर्व त्याचबरोबर चारकोप आणि मालाडच्या कार्यालयांना देखील भेट देणार। शाहू महाराज छत्रपती काँग्रेसकडून कोल्हापूरची लोकसभा निवडणूक लढवणार। कोल्हापूरच्या बदल्यामध्ये ठाकरे गटाला आता सांगलीची जागा मिळणार असल्याची सूत्रांची माहिती। तुतारी घेऊन नगर दक्षिणमधून लढा, अमोल कोल्हे यांचं निलेश लंके यांना आवाहन। महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लंकेंनी आमच्यासोबत यावं। कोल्हेंची निलेश लंके यांना शरद पवारांसोबत येण्याची खुली ऑफर। खासदार सुप्रिया सुळे आज पुणे दौऱ्यावर। भारतीय विद्यापीठातील कार्यक्रमाला उपस्थित राहणार, तर सुनेत्रा पवार देखील वेल्ह्यामधील महिला मेळाव्याला हजेरी लावणार। लोकसभेसाठी इच्छुक पण वरिष्ठच निर्णय घेतील। भागवत कराड यांच्याकडून लोकसभा लढण्याची इच्छा व्यक्त, तर संभाजीनगरमध्ये MIM निवडून येणार नाही, कराड यांचा दावा। शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांना धनंजय मुंडेंचा मोठा धक्का। क्षीरसागर समर्थक 20 आजी-माजी नगरसेवक मुंडेंसोबत जाणार। आज मुंबईमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। शेकडो गाड्या घेऊन कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना। भावना गवळी समर्थकांची यवतमाळच्या दारव्हामध्ये संजय राठोड यांच्या मतदारसंघामध्ये पोस्टरबाजी। पराभवाची भीती नाही, कारण आमचा जन्मच संघर्षाच्या मातीत झालाय। पोस्टरवर आशय। नगर परिषदेकडून रात्रीतून बॅनर हटवले। नंदुरबार लोकसभा पुन्हा काँग्रेसच जिंकणार, आमदार KC पाडवींचा विश्वास। उमेदवारी घेण्यासाठी पाडवींचा मात्र नकार, पण पक्षाने ठरवलेल्या उमेदवारासाठी प्रचार नक्की करणार, पाडवींची प्रतिक्रिया। निवडणुकीच्या तोंडावर 15 साखर कारखान्यांना 1800 कोटींचं कर्ज मंजूर, मात्र पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याला पुन्हा एकदा मदतीपासून डावललं। नाशिकमध्ये यावर्षी मनसेचा वर्धापन दिन होणार। राज ठाकरे गुरुवारपासूनच नाशिक दौऱ्यावर। काळाराम मंदिरामध्ये दर्शनानंतर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। अनिल देसाईंना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचं समन्स। ठाकरे गटाकडून शिवसेनेच्या पक्षनिधीतून 50 कोटी काढण्यात आले, शिंदे गटाची तक्रार। आज अनिल देसाई चौकशीसाठी EOW कार्यालयात हजर राहणार। राजन साळवी यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांची आज सलग दुसऱ्या दिवशी चौकशी होणार। आज दुपारी 1 वाजता ACB कार्यालयामध्ये हजर राहण्याचे आदेश। राजन साळवी यांच्यासह त्यांच्या मुलाची देखील आज चौकशी होणार। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा आज बीड जिल्ह्यामध्ये दौरा। विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार। मराठा समाज बांधवांसोबत देखील जरांगेंचा संवाद असणार। ACBC कायद्यामधील कलम 4(4) रद्द करण्यासाठी बाळासाहेब सराटे यांची मुंबई हायकोर्टामध्ये याचिका। मराठा समाजाला देण्यात आलेलं आरक्षण घटनात्मक याचिकेतून दावा, तर मराठा समाजाला आरक्षण देणाऱ्या कायद्यामध्ये बदल करण्याची देखील मागणी। बच्चू कडूंना अमरावती जिल्हा सहकारी बँकेमध्ये अभय देण्यासाठी सरकारनं अविश्वास ठराव कायदा बदलला। शरद पवार गटाचे आमदार बाळासाहेब पाटील यांचा आरोप। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तेलंगणा आणि ओडिशा राज्यांच्या दौऱ्यावर। मोदी 20,000 कोटी रुपयांच्या योजनांचं उद्घाटन करणार।
लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदी यांच्याकडून विकास कामांच्या उद्घाटनांचा धडाका. मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये नमो महारोजगार मेळावा. ठाण्यातील मॉडेल मिल कंपाऊंडमध्ये उद्या आणि परवा मेळाव्याचं आयोजन. देशातील पहिल्या स्किल युनिव्हर्सिटीचं देखील मुख्यमंत्री उद्घाटन करणार. पुण्यामधील कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील पिंजऱ्यातून पळालेल्या बिबट्याचा शोध सुरू. प्रशासनाकडून 24 तासांपासून शोध मोहीम सुरू. बिबट्या प्राणी संग्रहालय परिसरातच असल्याची प्रशासनाची प्राथमिक माहिती. पुणे ड्रग्ज प्रकरणातील 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी. पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाकडून आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी. पिंपरी महापालिका ते निगडीपर्यंत महामेट्रो धावण्याचा मार्ग अखेर मोकळा. उद्या पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन. प्रकल्पासाठी 910 कोटी 18 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित. कर वसुली थंडावल्यानं ठाणे पालिकेच्या तिजोरीमध्ये खडखडा. ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना पगारासाठी वाट पाहावी लागणार. कर्मचाऱ्यांचा पगार न दिल्यानं चिंतेचं वातावरण. पुण्यामध्ये आज सकाळपासूनच सर्व ऑनलाईन कॅब आणि रिक्षा बंद राहण्याची शक्यता. आरटीओच्या आदेशाचं ओला उबर पालन करत नसल्याचा रिक्षा संघटनांचा आरोप. रिक्षा टॅक्सी संघटनेचा टॅक्सीसाठी 4 रुपये तर रिक्षासाठी 2 रुपये भाडेवाढीचा प्रस्ताव. परिवहन विभागाला आज प्रस्ताव सादर केला जाणार. राज्यभरामध्ये पोलीस शिपाई पदासाठीची अर्ज प्रक्रिया सुरू. महाराष्ट्र राज्य पोलिसांच्या संकेतस्थळावर पदभरती संदर्भातील माहिती उपलब्ध. 31 मार्चपर्यंत अर्ज करता येणार. पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्र उपलब्ध सुलभपणे होणार. ऑनलाईन अर्ज भरून विद्यार्थ्यांना घरबसल्या कागदपत्र मिळणार. येत्या दिवाळीमध्ये मुंबईतील सुमारे 700 घरांची माडातर्फे सोडत. गोरेगावच्या प्रेमनगरमधील 332 घरांचा माडाच्या सोडतीमध्ये समावेश.